रस्त्याच्या मधात काजूचा झाड पडलाय म्हणते. हे डॉल्फिन ते आहे. हे डॉल्फिन डॉल्फिन आजूबाजूला एवढे सारे खेकडे आहे पाहण्यासारखे. लाल रंगाचे हे खेकडे, एक वेगळीच प्रजाती. खेकडे सनबाथिंग करतायत. मित्रांनो, मी जेलीफिश पकडलाय. ओ माय गॉड. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे कोकण सिरीजच्या एका नवीन भागामध्ये. आज आपल्याला जायचं आहे कोकणातल्या एका अशा सुंदर जागेवर जिथं समुद्राच्या मधात बहुत सुंदर एक लाईट हाऊस आहे. या लाईट हाऊसला बघासाठी जायचं आहे. नंतर तिथं असे दोन मोठे मोठे उंच डोंगर आहे, त्याच्या मधातून निळं पाणी पाहण्यासारखं आहे. तर आपल्याला ते पाहायला जायचं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील निवती बीच जवळ समुद्राच्या मध्यभागी असलेल्या खडकावर निवती लाईट हाऊस स्थित आहे. निवती लाईट हाऊस तसं पहिलेपासूनच प्रसिद्ध आहे, पण या लाईट हाऊसच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या काही आकर्षक पॉइंट्स कारण निवती लाईट हाऊस सोशल मीडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे. 20 मोठे खडक आणि काही लहान खडकांनी बनलेला वेंगुर्ला रॉक्स हा एक द्वीप समूह आहे. 1800च्या दशकात ब्रिटिशांनी बांधलेले हे पहिले दीपगृह होते. या व्हिडिओमध्ये आपण लाईट हाऊस जवळ डॉल्फिन पॉइंट कव्हर करणार, जिथे अनेक डॉल्फिन्स एकमेकांसोबत खेळताना दिसतात. त्यानंतर न्यू लाईट हाऊस आणि ओल्ड लाईट हाऊसच्या सुंदर नजाऱ्यांना जवळून पाहू शकणार. तसेच सोशल मीडियावर सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली म्हाताऱ्याची चूल बघणार, जिथे डोंगरांच्या मधातून पाणी बाहेर येताना दिसते. एक्झॅक्ट लाईट हाऊसच्या खाली असलेला भला मोठा गुफा एक्सप्लोर करणार. त्यानंतर एक असा बेट बघणार जिथे हजारोंच्या संख्येने लाल खेकडे आणि रंगबिरंगी मच्छ्या पाहायला मिळणार. तसेच एक बाली पॉइंट एक्सप्लोर करणार, जिथे 2 दगडांच्या मधून बोट गेल्यास जणू आपण विदेशातच आलो की काय असा भास होतो. त्याचप्रमाणे एक असा रॉक एक्सप्लोर करणार ज्याला येथील स्थानिक लोक गोल्डन रॉक म्हणून ओळखतात. या सगळ्या सुंदर पॉइंटला आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. आपण संध्याकाळी या जागेवर पुन्हा येणारच आहोत. इथं आल्यानंतर या पूर्ण जागेला चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. निवती लाईट हाऊसला एक्सप्लोर करण्यासाठी आज आपण सर्वात पहिले निवती बीच जवळ जाणार होतो, जिथे आपल्याला एक बोट करून समुद्रात जायचं होतं. आपण निवती किनाऱ्याजवळ पोहोचणारच होतो की तितक्यातच रस्त्याच्या मधात एक भली मोठी अडचण पाहायला मिळाली. आपण बिलकुल 2 किलोमीटरवर येऊन पोहोचलो, पण समोरच बहुत मोठा ट्रॅफिक लागून आहे. सगळी ऑटो कमिटी आहे. हे सीट बेल्ट काढते कसा? हा, इथं बटन आहे का? अच्छा, इकडे. कारची सवय नाही ना आपल्याला. कारच्या बाहेर निघताच लोकांची भली मोठी गर्दी पाहायला मिळाली. काजूचं झाड म्हणजे कुठं रस्त्यावर? रस्त्यावर पडतं. कसं का? वारा दोन आला का? हे रस्त्याच्या मधात काजूचा झाड पडलाय म्हणते. मे बी वारा दोन कारण नसेल, काल बहुत जास्त वारा दोन आला होता ना. एक्झॅक्ट हा झाड कुठे पडला हे पाहण्यासाठी समोर गेलो आणि समोरचा नजारा पाहून मी शॉकच झालो. एक काजूचा भला मोठा झाड
रस्त्याच्या मधोमध येऊन खाली पडला होता. या जागेवरील स्थानिक व्यक्ती एकमेकांच्या मदतीने होऊ शकेल त्या पद्धतीने त्या झाडाला कापून त्याचे तुकडे तुकडे करून बाजूला सरकवण्याचे प्रयत्न करत होते. या जागेवर अचानक रस्त्यावर इथं बहुत मोठा झाड पडला आहे, ज्याच्या कारण पूर्ण ट्रॉफिक जाम झाली आहे. पण गावकरी लोक आहे, मशीन आणली आहे ज्याच्यानं झाड कट करून ते लोक बाहेर फेकत आहेत. गावकरी लोकांना मिळून बस 5-10 मिनिटातच या झाडाचा सफाया केला. हा येऊ दे जाऊ दे, समोर जाऊ दे. ठीक आहे चला धन्यवाद. रस्त्यावरील अडचण दूर करून निवती बीचकडे जात असताना कोकणातील लोकल लँग्वेज मधले 2-3 नवीन शब्द शिकायला मिळाले. चेडवा म्हणजे मुलगी, चेडवा. चेडवी म्हणजे मुलगा, चेडू म्हणजे मुलगा कोकणामध्ये. कोकणातील लोकल लँग्वेज शिकता शिकता आपण कधी निवती बीच जवळ येऊन पोहोचलो तेच समजलं नाही. वा, सुंदर जागा. या जागेवर बहुत सारे बोट लागून आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या निवती लाईट हाऊसला एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याला एक बोट करावी लागते, ज्यासाठी आपण सर्वात अगोदर निवती बीच जवळ आलो. या बीचला लागून असलेल्या खाडीमध्ये आपल्याला अनेक बोट पाहायला मिळतात, जिथून आज आपण एक बोट बुक करणार होतो. परेश मेहतर टेबलवर संपर्क साधायचा. परेश मेहतर. अच्छा तो आहे का? ठीक, थँक्यू. हा आहे का परेश भाऊ? हॅलो भाऊ, हॅलो. हे काय आहे? हे ऑफिस आहे, म्हणजे आपल्या पूर्ण बोटिंगचे ऑफिस आहे. तर मित्र, आज आपण ज्या ठिकाणी चाललो आहोत त्या ठिकाणी का गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. आपण आता फर्स्ट ऑफ ऑल डायरेक्ट निवती लाईट हाऊसला जाणार. ओके. निवती लाईट हाऊसच्या तिकडेच आहे म्हातारीची दूर, म्हातारीची गुफा आहे, 3rd पॉईंट. त्यानंतर ओल्ड लाईट हाऊस आहे, तिकडे 2 खडकामधून राईड आहे, आणि तिकडेच बाली कोकण पॉईंट आहे. बाली कोकण पॉईंट आहे तो वेदरवर डिपेंड करतो. आणि त्यानंतर येताना गोल्डन रॉक आहे आणि डॉल्फिन आहे. ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज या बोट राईडमध्ये करायला भेटणार आहे. तर बघू आजचा हा एक्सपिरियन्स कसा असणार. सगळं काही लकचा खेळ आहे. हळूहळू ओटी चालू होऊन राहिली. ओटी म्हणजे पाणी मागं चाललं आहे. मागं जाता याचा अर्थ का की आता आपल्याला तर पाण्याचा तेवढा फोर्स भेटते की नाही माहिती नाही, पण लकीली क्रॉस फिंगर करू भेटला पाहिजे. निवती लाईट हाऊसच्या आजूबाजूला आपल्याला अनेक सुंदर पॉइंट्स पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपण भरती किंवा ओहोटीमध्ये दोन्ही वेळी सगळेच पॉइंट बिंदास्तपणे पाहू शकतो. मात्र म्हातारीची चूड पाहण्यासाठी भरतीची हाय टाईड असणे खूप गरजेचे आहे. ज्या बोटमध्ये आज आपण चाललो या बोटचं एक प्रॉपर नाव आहे. प्रत्येक बोटचे एक नावं राहते आणि या बोटचं नाव आहे शेफाली बोटिंग. जेव्हाही कधी वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करायला जातो तर सेफ्टी बहुत इम्पॉर्टंट आहे. आणि पाण्याच्या आतमध्ये जात असताना लाईफ जॉकेट लावणं बहुतच गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण या येल्लो कलरच्या लाईफ जॉकेटसोबत आतमध्ये जाणार. आपण बोटमध्ये बसून प्रवासाला सुरुवात करणारच होतो की तितक्यातच डॉल्फिनची न्यूज आली. आता वाहायला गेल्यानंतर डॉल्फिन हा लक बाय चान्स असतो, कारण तुमचं एवढं नशीब चांगलं आहे की आज डॉल्फिन भरपूर प्रमाणात आपल्याकडे आहे तिकडे. वा, या नेवतीला डॉल्फिन बीच पण म्हटलं जातं का? म्हणजे असं मॅपवर दिसत होतं डॉल्फिन बीच. हां, डॉल्फिनसाठी फेमस आहे बीच. इकडे डॉल्फिन येतात, भरपूर प्रमाणात असतात डॉल्फिन. हा सीझन डॉल्फिनचा आहे. आता आपण जाऊया एकदम खाडीमधून बाहेर जाऊया. आपण नदीसारख्या छोट्या पाण्याच्या भागातून समुद्रात प्रवेश करण्यासाठी तयार झालो. आपण खाडीमधून जसं समुद्रात प्रवेश केलो तसाच आपल्या डोळ्यांना आनंद देणारा एक सुंदर नजारा डोळ्यासमोर उभा राहिला. हे डॉल्फिन ते आहे. हे डॉल्फिन कुठे 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 प्रश्न? हा वा, हे डॉल्फिन आहे. ते बघ ओ, हा. तिकडे हा, बहुत सारे डॉल्फिन्स आहे. एक किती आपलं लक चांगलं आहे. आपण निघाला आपल्याला लगेच डॉल्फिन पाहायला मिळाले. वा,
एकदम जवळून. आपण शांत राहू थोडा आणि जवळून कॅप्चर करू. मित्रांनो, ते समोरच डॉल्फिन दिसत आहेत आणि असं बघून असं वाटतंय की ते मस्त आपापसामध्ये खेळतायत. आपण ड्रोन उडवला आणि जो नजारा कॅप्चर झाला तो अविश्वसनीय होता. त्या बाजूला दिसत आहे डॉल्फिन. ड्रोनच्या मदतीने आपल्याला डॉल्फिन जवळून पाहायला भेटून राहिली आहे. हे जे बोट आहे, बोटच्या बाजूला आहे बघ डॉल्फिन, ते दिसत आहे ते बघ. हो हो, 3-4 आहे रे डॉल्फिन. जास्त आहे ते बघ, बॅक फ्लिप मारतायत. आपण नेवती बीचवर आलो आहोत. या नेवती बीचला डॉल्फिन बीच म्हणून पण ओळखले जाते. आणि आपला लक एवढा चांगला होता का जसं आपण पोहोचल्याबरोबरच आपल्याला इथं डॉल्फिना पाहायला भेटल्या. या डॉल्फिन नंतर आता आपण चाललो या बीचच्या जवळच असलेल्या सगळ्यात प्रसिद्ध लाईट हाऊस जवळ. समुद्राच्या मधात असलेला हा लाईट हाऊस आज टुरिस्टचं सगळ्यात मेन अट्रॅक्शन बनला आहे. समुद्राच्या लाटांना चिरत आपण येऊन पोहोचलो आपल्या पहिल्या टुरिस्ट स्पॉटवर, सी ईगल आयलँड जवळ. सो फायनली मित्रांनो, आपण येऊन पोहोचलो आहोत या ओल्ड आणि न्यू लाईट हाऊसच्या जवळ, समुद्राच्या मधोमध. ते तिकडे समोर. In a world full of dreams, where the moonlight softly beams, there's a place where wonders gleam, and nothing as it seems. का सुंदर नजारा आहे. चारही दिसेल फक्त निळा पाणी दिसत आहे. आणि निळा पाण्याच्या मधोमध आपल्याला हा आइसलँड दिसत आहे. खडक, वर आलेला खडक. सी ईगल आयलँडच्या जवळ पोहोचताच काही हैराण करणारे नजारे पाहायला मिळाले. बघा, एकदम खडकाच्या जवळ येऊन पोहोचलो आणि इथं 2 खडकाच्या मधातून जर आपण आतमध्ये गेलो तर या जागेवर आहे सी ईगल आयलँड. सी ईगल आयलँड कोण म्हणते ते तिथं जाऊनच पाहू आपण, पण बहुत मस्त वाटत आहे. सी ईगल आयलँड हा समुद्राच्या मधात असलेला एक असा आयलँड आहे जिथे संध्याकाळच्या वेळी शेकडो सी ईगल राहण्यासाठी येत असतात आणि दिवसाच्या वेळी इथे शेकडो खेकडे पाहायला मिळतात. ते बघ खेकडे बघ, ते बघ कसे रेड वाले. या जागेवर लाल कलरचे बहुत सारे खेकडे आहेत. ऑक्टोपस सारखा दिसतोय तो, जेलीफिश आहे तिकडे. या जागेवर जेलीफिश ना टायगर मच्छ्या दिसून राहिल्या आहे. खेकड्यांसोबतच या जागेवर जेलीफिश आणि अनेक रंगबिरंगी मासे पाहायला मिळत होते. In a place filled with light, where the flowers bloom so bright, every shade pure delight, with a dancing day tonight. ज्या ठिकाणी आपण आलो आहोत हा सी ईगल आयलँड म्हणून ओळखले जाते. पाठीमागं बहुतच मोठा गुफा आहे. आणि या गुफेच्या आतमध्ये बोट जात नाही, इथपर्यंत येते. इथं आपण खेकड्याचा नजारा पाहू शकतो. आजूबाजूला एवढे सारे खेकडे आहे पाहण्यासारखे. लाल रंगाचे हे खेकडे, एक वेगळीच प्रजाती. हा निळा पाणी, उंच डोंगर, लाल खेकडे आणि पाण्याच्या आतमध्ये जेलीफिश आणि पिवळ्या रंगाच्या मच्छ्या. खेकडे सनबाथिंग करतायत. एकाच जागेवर 50 ते 100 खेकडे. अशक्य सुंदर खेकडा गँग. पकडायचं असेल तर इकडनं पकडा वरून. कसं आहे, नरम नरम लागत आहे. खाली हात लावून नका, खाली त्याला खाज येणार लागली तर. ओके ओके. वा वा. मित्रांनो, मी जेलीफिश पकडलाय. ओ माय गॉड. खाऊ
ए भाई विलीत. कसा पकडू कुठून वरून पकडा वरून. इथे पकड. घट्ट पकड काय नाही म्हणा. हा पकडा. याला जेली फिश याच्यासाठीच म्हटलं जात असणार कारण हा एकदम जेली सारखा आहे. खातो. नरम नरम लागत याच्यावर बोट फिरवत होता. हा, मऊ टाकून देऊ याला पाण्यामध्ये सुरक्षित. इथं जर आपण खालच्या पोर्शनला हात लावला तर खाज लागू शकते, तर आपल्याला खाली हात नाही लावायचा आहे. लावायचंच नाही, ठेवून देतो. बाय बाय जेलीफिश. आपला दुसरा स्पॉट तर या जागेवर कव्हर झाला. बहुतच सुंदर होता दुसरा स्पॉट. अनएक्सपेक्टेड बहुत साऱ्या गोष्टी पाहायला भेटल्या. याला सी ईगल आयलँड कोण म्हणतात? कारण इकडे जे सीगल आहेत पक्षी ते स्थलांतरित करून या सीझनला इकडे स्टे करतायत सीगल. Okay. आता ते मच्छीच्या शोधामध्ये बाहेर गेले आहे. Okay. नाईटमध्ये येऊन इकडे स्टे करतायत. सीगल आयलँड नंतर आता आपण जाणार होतो इथल्या सर्वात फेमस पॉइंट जवळ, म्हातारीच्या चूड जवळ. बहुतच सुंदर नजारा. पुरा निळा पाणी आणि दगडाच्या खडकाचे असे उंच उंच डोंगर आहे समुद्राच्या मधात. ज्या ठिकाणी आता आपण आलो इथं 2-3 स्पॉट आहे. या लाल कलरच्या लाईट हाऊसच्या या आइसलँड मध्ये आपल्याला 2-3 स्पॉट पाहायला भेटते. एक म्हातारीची चूल आहे, म्हणजे एक गुफा, तिथून असं पाणी बाहेर निघते. त्याच्यानंतर एक गुफा आहे या लाईट हाऊसच्या दुसऱ्या बाजूला, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. आपण म्हातारीच्या चूड जवळ पोहोचलो तर खरा, पण इथलं समुद्राचं पाणी एकदम शांत शांत दिसत होता. हा राहिला लाईट हाऊस. म्हातारीची चूड पाहण्यासाठी नेचर आणि लकचं सोबत राहणं खूप गरजेचं आहे. ओहोटी आणि लो टाईड मध्ये सहसा हा पॉइंट दिसत नाही. जवळपास अर्धा तास वाट पाहिल्यानंतर एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळाला. In a world like softly beams, there's a place where wonders gleam and nothing else seems. Mountains high, valleys low, where the gentle breezes blow. बहुत जबरदस्त. या जागेवर आपल्याला पाहायला भेटली म्हातारीची चूल. एका फटीमधून कंटिन्यू असं पाणी बाहेर येऊन राहिलं आहे नाही, म्हणून याला म्हातारीची चूल म्हणून या जागेवर नाव देण्यात आलं आहे. वर लाईट हाऊस आहे आणि खाली एक गुफा आहे. याला लाईट हाऊसचा गुफा म्हटलं जाते. म्हातारीच्या चूडच्या जस्ट बाजूलाच लाईट हाऊसचा गुफा पाहायला मिळतो, जिथे समुद्राच्या लाटा आणि गुफ्यांजवळ इको होणारा आवाज पाहायला मिळतो. साक्षी अनिल भाऊ. Mountains high, valleys low, where the gentle breezes blow. Friends we meet, and the seas we saw together. आपल्या रायडिंगचा हा 4था स्पॉट होता. बहुतच मस्त. या गुफेजवळचा नजारा हा पाहण्यासारखा आहे. यानंतरचा आपला नेक्स्ट पॉइंट होता निवतीचा लाईट हाऊस. 1800च्या दशकात ब्रिटिशांनी बर्न बेटावर जुने लाईट हाऊस बांधले. 1800च्या दशकात ब्रिटिशांनी बांधलेले हे पहिले लाईट हाऊस होते. त्या काळात बसवण्यात येणारे प्रकाशयंत्र वेळेवर पोहोचले नाही आणि नंतर प्रकाशाचा स्रोत म्हणून लाकडाची आग जाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
ओल्ड लाईट हाऊसच्या समोरच न्यू लाईट हाऊस पाहायला मिळतो. नवीन कास्ट आयरन लाईट हाऊस टॉवर 1931 मध्ये जॉन ओसवाल्ड यांनी बांधला होता. रिमोट आयलँडवर कोणताही घरगुती वीज पुरवठा जोडलेला नाही, त्यामुळे हे लाईट हाऊस पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालते. आपला मुख्य लाईट हाऊस तर झाला आहे कव्हर. या लाईट हाऊस नंतर आता चाललो आपण ओल्ड लाईट हाऊस जवळ. इकडे इतकं सुंदर वाटतंय मित्रांनो, आपलं कोकण इतकं सुंदर आहे, तुम्हाला कुठे जायचीच गरज नाहीये. आपल्याच इथे एवढी सगळी ब्युटी भरलेली आहे. येवा कोकण आपलाच असा. फायनली आपण येऊन पोहोचलो आहोत जुन्या लाईट हाऊस जवळ. हा पहिलेचा लाईट हाऊस आहे आणि याचा कन्स्ट्रक्शन हा पाहण्यासारखा आहे. वर आपल्याला गोल घुमट दिसत आहे, एक असा वर लाईट हाऊस दिसत आहे आणि दगड हा पाहण्यासारखा आहे. कलरफुल दगड आहे. ओल्ड लाईट हाऊसच्या बाजूलाच आपल्याला अजून 2 महत्वाचे टुरिस्ट स्पॉट पाहायला मिळतात. त्यातील पहिला स्पॉट म्हणजे बाली कोकण पॉइंट. या पॉइंटची विशेषता म्हणजे 2 डोंगरांच्या उंच कातळकड्यामध्ये जर समुद्र शांत असला की बोट आतमध्ये जात असते आणि याच्याच बाजूला असलेल्या 2 उंच डोंगरांमधून निळ्याशार समुद्रातून आपली बोट जात असताना जणू आपण विदेशातल्या एखाद्या समुद्र ठिकाणी आलो की काय असा भास होतो. तर आपण पाहू शकता आपल्या मागे न्यू लाईट हाऊस आहे. ते ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी बांधलं होतं आणि त्याच्या मागे आहेत ओल्ड लाईट हाऊस. ते ओल्ड लाईट हाऊस पहिलं पोर्तुगीजांनी बांधलं होतं, पण कालांतराने भरपूर तुफानं झाली, त्यामुळे ते चालवता येऊ शकत नव्हतं. त्यामुळे त्यानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी न्यू लाईट हाऊस तिकडे बांधलेले आहे. ते आपल्याला नेव्हिगेशनचं काम दर्शवतं. बाहेरून किनाऱ्यालगतून बोटी जातात, त्यांना ते सपोर्ट करतं नेव्हिगेशनसाठी. त्याला नेव्हिगेशन लाईट वगैरे सिस्टीम आहे, ती नाईटला हे होते, ब्लिंक होते. तिकडे जे बाकीचं कन्स्ट्रक्शन आहे ते काय आहे लाईट हाऊसवर? हां, ते कन्स्ट्रक्शन आहे ना, ते पहिले ब्रिटिशांच्या काळात त्यांचे मेंबर्स होते, हां. ते लाईट हाऊस चालवायचे. मग ते राहायचे हां, काय? त्यांना स्टेसाठी वगैरे ते रूम वगैरे होते. अच्छा. आता पण जे काम करतात ना, ते लाईट हाऊसच्या तिकडे तुम्हाला बिल्डिंग दिसणार. हां, तिकडे ते स्टे करतात. हे जे लाईट हाऊस आहे, या लाईट हाऊसबद्दल एक छोटीशी स्टोरी आहे. साक्षीनं काही दिवसा पहिले स्टडी केला आणि स्टडी केल्यानंतर ती आता आपल्याला थोडीशी एक्सप्लेन करणार. एलिझाबेथची एक छोटीशी स्टोरी आहे. बेसिकली काय झालं, हा जो लाईट हाऊस आहे, हा लाईट हाऊस पूर्वी या लाईट हाऊसवर ब्रिटिश लोक राहायची. तर ब्रिटिश लोकांचा एक कॅप्टन होता त्यांचा, जो सगळं मॅनेज करायचा. तर त्याला भरपूर दिवस इथे काढायला लागायचे. त्याचं हल्लीच लग्न झालं होतं आणि त्याची जी बायको होती तर तिला पण त्याच्यासोबत राहायचं होतं. पण ते थोडंसं डिफिकल्ट होतं, कारण की तो इथे राहायचा लाईट हाऊसवर. तर तिने खूप हट्ट केला की मला यायचंच आहे आणि तसं तो तिला इथे घेऊन आला. पण इथलं जे वातावरण आहे ते तिला मानवलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर तिला भरपूर ताप आला आणि त्याच्यामध्ये रिटर्न जाणं इथून खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे तिचा तिकडे मृत्यू झाला. नवीनच लग्न झालं असल्यामुळे तो पण खूप इमोशनल झाला आणि मग त्यांच्यामध्ये कसं गाडतात, पण आता हा आयलँड असं आहे की ते गाडू शकत नाही, कारण इथे मोठे मोठे खडक आहे. तर तिची जी बॉडी होती ना ती समुद्रात टाकण्यात आली. तर समुद्रात ज्या ठिकाणी टाकली त्या ठिकाणी तिची समाधी आहे. तसं त्या आयलँडवर अशी कंप्लीट एलिझाबेथची ही स्टोरी आहे आयलँडची. खतरनाक. एवढी स्टडी मी कधी करेन. तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल आणि हे सगळे पॉईंट्स पाहायचे असतील आणि ही जी बोट राईड आहे ती करायची असेल तर तुम्ही निलेश दादा आहेत किंवा परेश दादा आहेत, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. समुद्रातले सगळे पॉईंट कव्हर केल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलो किनारपट्टीवर एक असा रॉक आहे ज्याला गोल्डन रॉक म्हणून ओळखले जाते. आता आपण या गोल्डन रॉकच्या एकदम जवळ जाऊ आणि निवती बीचला चांगल्याने एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. छोटीशी किनारपट्टी लाभलेला निळ्या पाण्याचा सुंदर किनारा म्हणजे किल्ली निवती बीच. In a world
everything as it seems. सध्या आपण किल्ले निवती बीचवर येऊन पोहोचलो आहोत. एकदम निळाशार पाण्यामध्ये तयार झालेला हा सुंदर समुद्र किनारा. एकदम छोटासा समुद्र किनारा आहे पण बहुत सुंदर आहे. आता आपण या डोंगराच्या वर जाऊ आणि तिथून व्ह्यू पाहण्याचा प्रयत्न करू. काळ्या दगडांवर असलेल्या चिऱ्यांवरून चालत असताना पायाला खूप त्रास होत होता, पण या दगडाच्या शेवटवरून जो नजारा पाहायला मिळाला तो अविश्वसनीय होता. La la la, la la la, la la la, la 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 la. Go and dream, live the tale. We're dreaming, can't you see? La 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 la. किल्ले निवती बीच हा बीच पाहण्यासारखा आहे. लोकांची जास्त गर्दी नाही आहे, इथं कचरा नाही आहे. मस्त शांत पाण्याच्या लाटा. Filled with light, where the flowers bloom so bright. Every shade, pure delight. We are dancing day to night. तर मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपण बोट राईड करून या समुद्राच्या मधात असलेल्या बहुत सुंदर सुंदर जागा आपण आज कॅप्चर करण्याचा प्रयत्न केलो. आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच कोकण सिरीजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.